नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रीड कसा करतात याच्याबद्दल माहिती घेऊ. तर आपण याआधी रिफ्रॅक्शनचे कन्सेप्ट शिकलेले आहे. तर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना एक स्टेटमेंट आहे लॉची की रिफ्रॅक्टेड रे, इन्सिडेंट रे अँड नॉर्मल लाई इन अ प्लेन. तर या प्लेन बद्दल थोडी माहिती देऊन आपण लॉजची माहिती बघू आणि त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रीड कसा करतात. बहुतांश विद्यार्थ्यांना ते लिहिता येत नाही. साइन आय, साइन आर, साइन आर, साइन आय, त्याचा रेशिओ कसा चेंज होतो हे लिहिता येत नाही बरोबर विद्यार्थ्यांना. आणि त्याच्यावर गणित येतं. ते गणित वगैरे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, लक्षात. तर पहिला लॉ सांगतो आपण इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर लाई इन अ प्लेन. सेकंड लॉ आहे इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर लाई ऑन ऑपोजिट साइड ऑफ नॉर्मल. थर्ड लॉ इज द मेन लॉ, दॅट इज स्नेल्स लॉ. त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हा स्नेल्स लॉ बघण्याच्या आधी आपण याच्यामध्ये जो प्लेन आहे या प्लेनची माहिती बघू की प्लेन काय सांगते आपल्याला. तर प्लेनचा अभ्यास करत असताना आपल्याला दोन प्लेन डिफाईन केलेले ते माहित पाहिजे. एक आहे व्हर्टिकल प्लेन, दुसरा आहे हॉरिझॉन्टल प्लेन. तर या प्लेन बद्दल आपण इन जनरल पहिल्यांदा माहिती घेऊ. हा बोर्ड ज्या प्लेन मध्ये दिसतोय तुम्हाला तो प्लेन आहे व्हर्टिकल प्लेन आणि ज्या प्लेन मध्ये मी उभा टाकलेलो आहे तो आहे हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे हॉरिझॉन्टल फ्लॅट सरफेसला आपण एक प्लेन मानलेलं दॅट इज HP हॉरिझॉन्टल प्लेन आणि जो व्हर्टिकल दिसतोय त्याला नाव दिलेलं आहे व्हर्टिकल प्लेन. तर आपण एक जनरल डायग्राम काढून बघू की याच्यामध्ये हे एका प्लेन मध्ये काय होतात म्हणजे काय आणि ते नॉर्मलच्या ऑपोजिट साइडला असतात. स्नेल्स लॉ बद्दल माहिती आपण याच्यानंतर बघू. आम्ही VP म्हणजे व्हर्टिकल प्लेन ड्रॉ केलेला आहे. तुम्हाला व्हर्टिकल दिसतोय ना. एक HP ड्रॉ करतो हॉरिझॉन्टल प्लेन. मी हॉरिझॉन्टल प्लेनला सरळ अशा पद्धतीची रेष काढलेली. हा फ्लॅट सरफेस आहे असं म्हणू आपण. हा असा पूर्ण प्लेन आहे. पण मी याच्यातलं फक्त तुम्हाला म्हणजे सरळ सरळ प्लस चिन्ह असं एक प्लेन हॉरिझॉन्टल आहे, दुसरा प्लेन व्हर्टिकल आहे. तर याच्याशी रिलेटेड एक डायग्राम जर काढली आपण इथं, दिस इज सपोज HP अँड दिस इज VP. प्लेन मानू आपण याला प्लेन. या आडव्या रेषेला आपण x डॅश नाव देऊ जे की आपल्याला हॉरिझॉन्टल प्लेनची माहिती देतात आणि या y डॅश लाईनला आपण व्हर्टिकल प्लेन म्हणतो. या व्हर्टिकल प्लेन मध्ये जो y डॅश आहे तोच नॉर्मल आहे. इथे काढू आपण. हा नॉर्मल HP ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा VP हा HP ला परपेंडिक्युलर असतो सरळ. मग आता जर आपण डायग्राम जर ड्रॉ केली इन्सिडेंट अँगल, रिफ्रॅक्टेड अँगल, तर हा इन्सिडेंट अँगल ज्या प्लेन मध्ये दिसतोय तो आहे VP. त्या VP ला तो पॅरलल असतो, इन्क्लाइन असतो आणि या HP वर तो लाय झालाय आणि HP मधून पुन्हा VP मिळाला, VP मध्ये आहे. म्हणजे इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे VP मध्येच ड्रॉप.
आणि HP या बाउंड्रीवरून आदळून ते VP मध्ये पुन्हा वापस येतो. म्हणजे इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल एकाच प्लेन मध्ये आहे आणि तो प्लेन आहे व्हर्टिकल प्लेन. HP या प्लेनवर फक्त लाईट इन्सिडेंट होऊन पुन्हा VP मध्ये आलेली, म्हणजे व्हर्टिकल प्लेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे नॉर्मलच्या ऑपोजिट साइडला बघा, इन्सिडेंट अँगल किंवा इन्सिडेंट रे या बाजूला आहे तर रिफ्रॅक्टेड रे या बाजूला, म्हणजे ते नॉर्मलच्या नक्कीच ऑपोजिट साइड असतात सर्व. तर हा प्लेनचा कन्सेप्ट आहे. तुम्हाला आणखी डिटेल कळेल जर तुम्ही याचा 3D व्ह्यू जर पाहिला तर. तुम्ही गुगलवर जर सर्च केला VP आणि HP याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे तुम्हाला. इनडायरेक्टली तुम्हाला थोडं कळावं म्हणून मी VP आणि HP ची माहिती सांगितलेली. तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या विद्यार्थ्यांना न्यूमेरिकल येतात लाईट सेक्शनचे, आणि ते लाईट सेक्शनचे न्यूमेरिकल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे स्नेल्स लॉ करतात. तर स्नेल्स लॉ काय सांगतो बघा, स्टेटमेंट आपण Snell's law is defined for a pair of media. माध्यमांची जोडी आहे, जोडी म्हणजे दोन घ्यायला. For a pair of media, it is the ratio of sine of angle of incidence to the sine of angle of refraction and this ratio is constant for that medium whose refractive index is to be defined. आपण ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफाइन करतोय त्याच्यासाठी तो कॉन्स्टंट असतो. तुम्ही स्टेटमेंट इथपर्यंत जर लिहिली विच इज कॉन्स्टंट तरी सफिशियंट आहे. परंतु आपण थोडं एक्सटेंड करून तुम्हाला जी माहिती सांगणार त्याच्यासाठी स्टेटमेंट थोडी एक्सटेंड केली. तर आपण स्नेल्स लॉ माध्यमांच्या जोडीसाठीच घेतो, ज्याच्यामध्ये रेशो घेणार. रेशो म्हणजे गुणोत्तर भागाकारामध्ये दोन टर्म देणार आपण. एक आहे साइन अँगल ऑफ इन्सिडन्स न्यूमरेटर आणि दुसरा आहे साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन डिनॉमिनेटर. पण हे कधी न्यूमरेटर कधी डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं त्याच्यासाठी हा लॉ व्यवस्थित कळणं गरजेचं आहे. तर तुम्हाला याच्याशी रिलेटेड जो न्यूमेरिकल आहे तो कसा कव्हर करायचा त्याच्यासाठी मी माहिती देतोय. पुढची लक्ष द्या. आता माध्यमाची जोडी जर घेतली तर आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे एअर मीडियम, लिक्विड आणि सॉलिड याच्यामध्ये हाय पार्टिकल डेन्सिटी म्हणून हा झाला हायली डेन्सर. याची डेन्सिटी एअर आणि सॉलिड पेक्षा मीडियम आहे म्हणजे आपण याला मॉडरेट घेऊ. आणि हे सगळ्यात कमी पार्टिकल असलेला मीडियम आहे त्याला आपण रेअरर मीडियम म्हणजे एक रेअरर आहे दुसरा हायली डेन्सर आणि त्या दोघांच्या मध्ये हा लिक्विड आहे. जर आपण या दोघांची जोडी घेतली तर हा झाला डेन्सर, हा झाला रेअरर. आपण जर या दोघांची जोडी घेतली तर हा झाला डेन्सर, हा झाला रेअरर. ऑब्वियस आहे तर सरळ सरळ हे रेअररच राहणार आणि हे डेन्सरच राहणार. तर लक्षात काय ठेवायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा लाईट कोणत्या मीडियम मधून येत आहे. दोन मीडियम डिफाइन करून एक नॉर्मल ड्रॉ करा. समजा हे आहे रेअरर आणि हे आहे डेन्सर. लाईट जर रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये आली तर ज्या मीडियम मध्ये लाईट एंटर करते त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफाइन केलेला असतो. म्हणजे डेन्सर मीडियम मध्ये जर लाईट जात असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर असं रेडी केलं जातं विथ रेस्पेक्ट टू, म्हणजे लाईट आली कोणत्या मीडियम मधून रेअरर. लिहितात कसं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रेस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअरर विच इज इक्वल्स टू
sine of angle of incidence to the sine of angle of refraction, which is equals to speed of light in rarer medium upon speed of light in denser medium. That is equals to wavelength of light in rarer medium to the wavelength of light in denser medium. याला मी R आणि D च्या फॉर्म मध्ये लिहितो, समजून जाईल. इथे दिसतंय जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा रेशो घेतला तर तो म्यू डी अपॉन म्यू आर लिहायचा. स्पीडचा रेशो घ्यायचा असेल तर rarer with respect to denser, rarer with respect to denser. But in case of refractive index, it is denser with respect to rarer. कधी असं लिहिलं तर याला वाचायचं कसं? Refractive index of denser with respect to rarer. असं असेल. आणि यावेळेस लाईट कोणत्या मीडियम मधून कोणत्या मीडियम मध्ये जाते याच्याकडे जाते. Light is going in denser medium from rarer. At that time, we read this formula: refractive index of denser with respect to rarer. याच्या उलट जर असेल तर हा पूर्ण फॉर्म्युला टर्न करायचा. म्हणजे जर लाईट डेन्सर मधून रेअर मध्ये जर जात असेल तर हा फॉर्म्युला कसा टर्न होतो? हा फॉर्म्युला समजून घ्यायचा सगळ्यांनी आणि एखादा दुसरं न्यूमेरिकल पुस्तकामध्ये असलेलं प्रॅक्टिस करून बघायचं. समजा आता हे डेन्सर मीडियम आहे आणि हे रेअर मीडियम. लाईट डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये गेली तर बेंडिंग हवी होती, माहिती आहे, स्पीड जास्त असते, हवी जाते. असं असताना आता लाईट रेअर मीडियम मध्ये आली, कुठून? डेन्सर. आता कसं वाचायचं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोणत्या मीडियम मध्ये लाईट? रेअर विथ रेस्पेक्ट टू आणि कुठून? डेन्सर. लिहितात कसं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर विथ रेस्पेक्ट टू डेन्सर. याच्या अगेन्स्ट स्पीड आणि वेव्हलेंथ द्यायची. बाकी अँगल साइन आर अपॉन साइन आय, बिकॉज इन दिस केस आर इज ग्रेटर दॅन आय. इन्सिडेंट अँगल पेक्षा रिफ्रॅक्टिंग अँगल मोठा दिसतोय. दॅट इज इक्वल्स टू C2, that is आता म्यू आर अपॉन म्यू डी असेल तर इथं CD अपॉन CR, सिमिलरली लॅम्बडा डी अपॉन लॅम्बडा. या पद्धतीने हे फॉर्म्युले लिहिले जातात आणि हेच फॉर्म्युले लिहिता येत नाही तर न लिहिता आल्यामुळे तुम्हाला गणित सुटत नाही. ओळखायचं कसं, समजायचं कसं, लिहायचं कसं, ह्याच्यासाठी फक्त लाईट कोणत्या मीडियम मधून कोणत्या मीडियम मध्ये जात आहे याच्याकडे जर लक्ष दिलं तर हा फॉर्म्युला व्यवस्थित लिहिता येतो. आता सगळं विसरून जाऊन आपण जर एक गोष्ट लक्षात ठेवू, लिहायचं काय? ज्या मीडियम मध्ये लाईट गेली त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफाइन केलेला असतो. दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम विथ रिस्पेक्ट टू द मीडियम फ्रॉम विच लाईट कम्स. ज्या मीडियम मधून लाईट आली ती रेशो अशा पद्धतीने दिला जातो. आणि हा जो रेशो असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा, याच्या अगेन्स्ट म्हणजे याच्या उलट आपण स्पीड आणि वेव्हलेंथचा रेशो चेंज करतो सगळं. मग रेअर विथ रेस्पेक्ट टू डेन्सर किंवा डेन्सर विथ रेस्पेक्ट टू रेअर याचा फक्त हा फॉर्म्युला आणि साइन आय साइन आर जर कळाला तर तुम्हाला ही रेशिओ टर्न करता येतात. अजून एक सिंपल फॉर्म्युला सांगतो. जर आय इज ग्रेटर दॅन आर असेल तर हा रेशिओ साइन आय अपॉन साइन आर च्या फॉर्म मध्ये टर्न होतो. साइन आय अपॉन साइन आर असेल तर स्पीड ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम टू द स्पीड ऑफ लाईट इन सेकंड मीडियम, दॅट इज लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. याच्या अगेन्स्ट आर इज ग्रेटर दॅन आय असेल तर फॉर्म्युला सांगा. याची प्रॅक्टिस करा आणि आणखी जर अडचण वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी तुम्हाला आणखी डिटेलिंग सांगेन. परंतु हे लिहून तुम्ही याची प्रॅक्टिस करून याचे न्यूमेरिकल सोडवा. तुम्हाला 100% नीट JEE या परीक्षेमध्ये प्लस MSTC या परीक्षेमध्ये आणि 9वी मध्ये जर लाईट सेक्शन असेल किंवा 10वी मध्ये लाईट सेक्शन असेल तर तुम्हाला हे गणित 100% पाहायला भेटतं. तर याला लाईट या सेक्शनला तुम्ही लाईटली घेऊ नका. 9वी 10वी वाली हा चॅप्टर तुम्हाला सगळ्या CET साठी 11वी 12वी खूप महत्त्वाचा आहे. आणखी याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्स मध्ये तेही द्या, तर तुम्हाला हे कळालं असेल.
आणखी डिटेलिंग आपण नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत. चॅनल आवडलं तर RD फिजिक्स क्लासेस हा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा. थँक्यू.